हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत व्ह्यू क्रोमा व्हॅल्यू। यापूर्वी आपण बघितलं होतं 3 कॅरेक्टरिस्टिक ऑफ कलर, परंतु आज आपण आता बघणार आहोत व्ह्यू क्रोमा अँड व्हॅल्यू। तर यामध्ये व्ह्यूमध्ये आपण जे बेसिक कलर असतात ते कलर बघत आहोत, जसं रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, लाईट ग्रीन, ब्ल्यू, डार्क ब्ल्यू। तर हे आहेत व्ह्यू, म्हणजे विविध प्रकारचे जे कलर असतात त्याला व्ह्यू म्हणतात। त्यानंतर क्रोमा म्हणजे कलरफुलनेस और डार्कनेस ऑफ कलर, म्हणजे एखादा कलर घेतला, जसं आपण इथे आता रेड कलर वापरलेला आहे, तर रेड कलरचे जे शेड आहे यामध्ये ज्या वेळेला आपण ग्रे कलर यूज करतो, तर ग्रे कलर यूज केल्यानंतर त्यामध्ये जे डार्कनेस येतो किंवा कलरफुलनेस येतो, तर त्याला म्हणतात क्रोमा। आणि यानंतर आहे व्हॅल्यू। तर व्हॅल्यूमध्ये असते द लाईटनेस और डार्कनेस ऑफ कलर, म्हणजे आपण सपोज हा रेड कलर घेतलेला आहे, तर या रेड कलरमध्ये ज्यावेळेला आपण ब्लॅक कलर ॲड करत जातो तर ते त्याची लाईट शेड येतात, आणि इकडे ज्यावेळेला आपण व्हाईट कलर यूज करत जातो तर त्यामध्ये त्याचे डार्क म्हणजे लाईट शेड येत असतात, आणि या साईडला ब्लॅक कलर यूज करतो त्यावेळेला डार्क शेड येतात, आणि व्हाईट कलर ज्यावेळेला आपण यूज करतो एखाद्या कलरमध्ये त्यावेळेला त्याचे कुठले शेड येत असतात, तर त्याचे लाईट शेड येत असतात। तर अशा प्रकारे हे आपण कलरचे व्ह्यू क्रोमा व्हॅल्यू या पद्धतीने रंगाची आपण संगती बघितलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला ज्या वेळेला कलरमध्ये डलनेस आणायचा असतो त्यावेळेला ग्रे कलर यूज वापरायचा, डार्कनेस आणायचा असेल त्यावेळेला आपण ब्लॅक कलर वापरायचा, आणि लाईटनेस आणायचा त्यावेळेला व्हाईट कलर वापरायचा आहे। वरती रंग दिलेला आहे, अशा पद्धतीने आपण हे सर्व कलरचं रंगसंगती